सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर महानगरपालिकेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं अभूतपूर्व यश संपादन करत शहराच्या राजकारणावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. एकूण 102 जागांपैकी 87 जागा जिंकून भाजपनं एकहाती सत्ता मिळवली असून ही कामगिरी आजवरच्या निवडणूक इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक मानली जाते. या निवडणुकीत एमआयएमनं 8, शिवसेना शिंदे गट 4, काँग्रेस 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 जागा मिळवली. बहुमताचा आकडा 52 असताना भाजपनं त्यापेक्षा तब्बल 35 जागांची आघाडी घेत विरोधकांना अक्षरशः मैदानाबाहेर केले. भाजपच्या या यशामागे संघटनात्मक ताकद, केंद्र व राज्यातील सत्ता, आक्रमक प्रचार आणि विकासाचा मुद्दा ही प्रमुख कारणं ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं डबल इंजिनियर सरकार आणि शहर विकासाचा अजेंडा प्रभावीपणे मांडला. बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि मतदारांशी थेट संवाद याचा थेट फायदा भाजपला झाला. या निकालानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे सोलापुरातील राजकीय अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्याचं चित्र आहे. अनेक प्रभागात पारंपरिक मतपेढी असूनही उमेदवारांना अपेक्षित मतं मिळाली नाहीत. गटबाजी, संघटनात्मक कमजोरी आणि स्थानिक नेतृत्वाचा अभाव यामुळे विरोधकांना मोठी किंमत मोजावी लागली. एमआयएमनं मुस्लिम बहुल प्रभागात आपलं स्थान टिकवून ठेवत 8 जागा मिळवल्या असल्या तरी शहरव्यापी प्रभाव निर्माण करण्यात अपयश आले. भाजपचा व्यापक जनाधारासमोर एमआयएमची ताकद मर्यादित ठरली. या निकालामुळे सोलापूरच्या राजकारणात स्पष्ट ध्रुवीकरण झालं. एकीकडे प्रबळ भाजप तर दुसरीकडे अत्यंत कठोर कमजोर निरोधक अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांवरही होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. भाजपला मिळालेल्या या प्रचंड बहुमतामुळे महापालिकेत निर्णय प्रक्रिया सुलभ होणार असून पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्मार्ट सिटी, स्वच्छता आणि झोपडपट्टी पुनर्विकास यांसारख्या प्रश्नांवर वेगानं काम होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र इतक्या मोठ्या बहुमतानंतर जबाबदारीही तितकीच मोठी असल्याचं आवाहन भाजप पुढे आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.